आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। महिला स्वावलंबनासाठी श्री गौरी गणेश महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उल्लेखनीय कार्य। परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू बेडकेळ येथे 5व्या शाखेचं उद्घाटन। सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेत महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं कार्य बोरगाव श्री गौरी गणेश महिला सोसायटीकडून सातत्याने सुरू आहे। त्याचाच परिणाम म्हणून संस्थेतील अनेक महिला सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून स्वावलंबी जीवन जगत आहेत। महिलांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणारे हे विधायक उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावेत, असं आशीर्वचन चिंचणी येथील सिद्ध संस्थान मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांनी काढले। आज बेडकेळ येथे बोरगाव येथील श्री गौरी गणेश महिला सोसायटीचे 5व्या शाखेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू, स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी मठ, सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते फीत कापून संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेबद्दल माहिती सांगितली। यावेळी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी म्हणाले की आज महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी श्री गौरी गणेश महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी करत असलेलं कार्य सर्वांच्यासाठी प्रेरणादायी असून समाजातील इतर संस्थांसाठीही ते आदर्शवत असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, आजच्या काळात महिलांना सक्षम करण्याची गरज उरलेली नाही, कारण त्या आधीच प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत। अनेक ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन यशाची नवी शिखरे गाठत आहेत। सैन्यदल, वायुदल, प्रशासन, उद्योग, शिक्षण, क्रीडा तसेच राजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे। त्यामुळे महिलांना कमी लेखण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। महिला सक्षम असेल तर कुटुंब, समाज आणि राष्ट्रही सक्षम होतं। एका कुटुंबाच्या यशस्वी वाटचालीमध्ये महिलेचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असतं। स्वाभिमान, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महिला आज प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत। त्यामुळे महिलांच्या प्रगतीला चालना देणाऱ्या संस्था आणि उपक्रमांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। एक महिला सक्षम असेल तर तिचा संसार आणि कुटुंब निश्चितच यशस्वी होतं, याबाबत तिळमात्र शंका नाही, असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार तसेच ठेवपावतीचं वितरण करण्यात आले। माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी चेअरमन सौ अश्विनी मगदूम, व्हाईस चेअरमन सुजाता पाटील, ज्येष्ठ नागरिक पाचगोंडा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, दत्त साखर कारखाना संचालक इंद्रजित पाटील, तात्यासाहेब खोत, पामण्णा खोत, अशोक आरके, नाभिराज खोत, बाळासाहेब पाटील, आरबी खोत, अक्षय खोत, राजू मगदूम तसेच बेडकेळ शाखेच्या सर्व संचालिका, महिला वर्ग, ग्रामस्थ यावेळी विकास चव्हाण, अनिल भोसले, बख्तियार कोल्हापुरे, गणेश निंबाळकर, सुनील शेलार, जरार खान पठाण, चेतन चव्हाण, फारुख गवंडी, नंदकुमार कांबळे, अल्लाबक्ष बागवान, नावेद देसाई, सौरभ केसरकर, गणेश चव्हाण, खलील भगवान, सलीम मुल्ला, सोमनाथ कोरवी, हसन कोल्हापुरे, सुंदर पोटले, आजाज पकाली, गणेश संतोष लाखे, शुभम कोरवी, गणेश कोरवी, सूरज साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। बाहेर काढू नये। जर राजकारण संस्थांमध्ये घुसली तर संस्था संपायला वेळ लागत नाही। संस्था चालवत असताना सर्व गोष्टी बाजूला ठेवून ज्या हेतून आपण संस्था त्या ठिकाणी उघडलेली आहे त्याला खऱ्या आपण त्याला स्मरून त्या ठिकाणी काम केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना यशस्वी आपण होणं फार फार अवघड आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊन जात असताना आपले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण त्या ठिकाणी काम केलं तर यशस्वी होण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही। आज दादांचं वसा आणि वारसा आम्ही सुद्धा पुढे घेऊन जात असताना जे काही दादाने आम्हाला त्या ठिकाणी शिकवण दिली ते शिकवण त्या शिदोरीवर आज मी असेल, आमचे बंधू अभिनंदन पाटील त्या ठिकाणी काम करत आहोत। खऱ्या अर्थानं या सीमा भागामध्ये काम अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।